नमस्कार. चंदन गाभा यूट्यूब चॅनलवरच्या ललिता सहस्रनाम स्तोत्राच्या संथा पठण उपक्रमाच्या आजच्या भागात आपण सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आजच्या भागामध्ये आपण 94 आणि 95 असे 2 श्लोक वाचायला शिकणार आहोत. या 2 श्लोकांमध्ये आलेली जी देवीची विशेषण आहेत ती कशी आहेत, तर तिला कार्तिकेय आणि गणपती यांची ती आई आहे असं म्हटलंय. म्हणजे पार्वतीचं रूप ती असल्यामुळे कार्तिकेयाची आणि गणपतीची ती आई आहे. ती समाधान देणारी आणि स्वतः समाधानी आहे. पोषण शक्ती तिच्यामध्ये आहे, बुद्धी आहे, धैर्य आहे आणि अतिशय असामान्य अशी ती आहे. तेजोमय आहे, आनंद देणारी आहे, विघ्न नाहीसं करणारी आहे. तेजस्वी अशा 3 डोळ्यांच्या देवीच्या 3 डोळ्यांमध्ये सूर्य, चंद्र आणि अग्नी आहेत अशी एक कल्पना आहे. इथे तिला त्रिनयना असं म्हटलंय. तिच्या ज्या डोळ्यांच्या हालचाली आहेत, डोळ्यांचे जे विभ्रम आहेत ते अतिशय आकर्षक असे आहेत. ती कशी आहे तर मालिनी म्हणजे हार घातलेली आहे, हंसिनी म्हणजे आध्यात्मिक उन्नती जिनं गाठली आहे अशी ती आहे. ती आई आहे. गंमत बघा, नुसतं आई हे सुद्धा एक विशेषण म्हणून वापरलंय, नाम म्हणून नाही. तर आई असणं म्हणजे मातृसुलभ असणारे असे सगळे गुण असणं. आणखीन ती कशी आहे आणि कुठे राहते तर मलय पर्वतावर ती राहते म्हणून तिला मलयाचल वासिनी असा शब्द तिच्यासाठी वापरलाय. नेहमीप्रमाणे आपल्या पाठाची सुरुवात आपण ध्यानाच्या श्लोकाने करूया. सिंदूरारुण विग्रहां त्रिनयनां माणिक्य मौल्य स्फुरत तारानायक शेखरां स्मितमुखे मापीनवक्षोरुहां पाणिभ्यामलिपूर्ण रत्न चषकं रक्तोत्पलं बिभ्रतिं सौम्यां रत्नघटस्थ रक्तचरणां ध्यायेत परामंबिकां. आता 94वा श्लोक आपण संपूर्ण एकदा म्हणूया. कुमार गणनाथांबा तुष्टिः पुष्टिर्मतिर्धृतिः शांतिः स्वस्तिमतिः कांतिर्नंदिनी विघ्ननाशिनी. आता हा श्लोक आपण 4 पादामध्ये विभागून म्हणायला शिकूया. कुमार गणनाथांबा, कुमार गणनाथांबा, कुमार गणनाथांबा, कुमार गणनाथांबा, कुमार गणनाथांबा तुष्टिः पुष्टिर्मतिः धृतिः. या सगळ्या शब्दांच्या पुढे विसर्ग आहे. त्यातला तुष्टिच्या विसर्गाचा उच्चार आपण करणार आहोत. पुष्टिही शब्दानंतरचा जो विसर्ग आहे त्याचा रफार होईल. मतिही शब्दानंतरच्या विसर्गाचा सुद्धा रफार होईल आणि धृतिहीच्या शेवटी पुन्हा विसर्ग येईल. त्यामुळे तुष्टिः पुष्टिर्मतिर्धृतिः, तुष्टिः पुष्टिर्मतिर्धृतिः, तुष्टिः पुष्टिर्मतिर्धृतिः, तुष्टिः पुष्टिर्मतिर्धृतिः, तुष्टिः पुष्टिर्मतिर्धृतिः. कुमार गणनाथांबा तुष्टिः पुष्टिर्मतिर्धृतिः, कुमार गणनाथांबा तुष्टिः पुष्टिर्मतिर्धृतिः, कुमार गणनाथांबा तुष्टिः पुष्टिर्मतिर्धृतिः, कुमार गणनाथांबा तुष्टिः पुष्टिर्मतिर्धृतिः, कुमार गणनाथांबा तुष्टिः पुष्टिर्मतिर्धृतिः. दुसरी ओळ अशी आहे. शांतिः स्वस्तिमती कांतिर्नंदिनी विघ्ननाशिनी. आता 2 पादात ही विभागूया. शांतिः स्वस्तिमती कांतिः. इथे पण पुन्हा बघा, कांती नंतर विसर्ग आहे, कांतीही असा शब्द आहे. पण सलगोळ म्हणताना न नंदिनी मधल्या न वरच्या रफाराच्या रूपामध्ये तो येणार आहे. पण आपण पादामध्ये विभागून म्हणत असताना शांतिः स्वस्तिमती कांतिः असंच म्हणणार आहोत. तर तिसरा पाद असा असेल. शांतिः स्वस्तिमती कांतिः, शांतिः स्वस्तिमती कांतिः, शांतिः स्वस्तिमती कांतिः, शांतिः स्वस्तिमती कांतिः, शांतिः स्वस्तिमती कांतिः. नंदिनी विघ्ननाशिनी, नंदिनी विघ्ननाशिनी, नंदिनी विघ्ननाशिनी, नंदिनी विघ्ननाशिनी, नंदिनी विघ्ननाशिनी. शांतिः स्वस्तिमती कांतिर्नंदिनी विघ्ननाशिनी, शांतिः स्वस्तिमती कांतिर्नंदिनी विघ्ननाशिनी.
शांतिः स्वस्तिमती कान्तिर्नन्दिनी विघ्ननाशिनी। शांतिः स्वस्तिमती कान्तिर्नन्दिनी विघ्ननाशिनी। शांतिः स्वस्तिमती कान्तिर्नन्दिनी विघ्ननाशिनी। शांतिः स्वस्तिमती कान्तिर्नन्दिनी विघ्ननाशिनी। आता 94वा श्लोक आपण परत म्हणूया. कुमारगणनाथांबा तुष्टिः पुष्टिर्मतिर्धृतिः। शांतिः स्वस्तिमती कान्तिर्नन्दिनी विघ्ननाशिनी। 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 आता 95वा श्लोक बघूया. तो असा आहे. तेजोवती त्रिनयना लोलाक्षी कामरूपिणी। मालिनी हंसिनी माता मलयाचलवासिनी. 4 पादात विभागून आता हा श्लोक म्हणूया. तेजोवती त्रिनयना तेजोवती त्रिनयना तेजोवती त्रिनयना तेजोवती त्रिनयना तेजोवती त्रिनयना लोलाक्षी कामरूपिणी। लोलाक्षी कामरूपिणी। लोलाक्षी कामरूपिणी। लोलाक्षी कामरूपिणी। लोलाक्षी कामरूपिणी। तेजोवती त्रिनयना 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 लोलाक्षी कामरूपिणी। मालिनी हंसिनी माता 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 मलयाचलवासिनी। 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 मालिनी हंसिनी माता 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 मलयाचलवासिनी. संपूर्ण श्लोक असा होईल. तेजोवती त्रिनयना लोलाक्षी कामरूपिणी। मालिनी हंसिनी माता मलयाचलवासिनी। 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 तेजोवती त्रिनयना लोलाक्षी कामरूपिणी। मालिनी हंसिनी माता मलयाचलवासिनी. आज आपण 94 आणि 95 असे 2 श्लोक वाचायला शिकलो. उद्याच्या भागात या पुढचे 2 श्लोक शिकूया. आजचा भाग इथे थांबवू. श्री ललिता महात्रिपुरसुंदर्यै नमः.